नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरात भव्य उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले। सकाळपासूनच अनुयायांची मोठी गर्दी दीक्षाभूमीमध्ये दिसून आली। लाखोच्या संख्येने श्रद्धाळू बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमले होते। दीक्षाभूमी हे ते ठिकाण आहे जिथे बाबासाहेबांनी 1956 मध्ये आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता। बाबासाहेबांच्या जयंती दिवस समानता, शिक्षण आणि त्यांच्या विचारांचा स्मरणार्थ साजरा केला जातो। बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनीही दीक्षाभूमी परिसरात उपस्थित राहून बाबासाहेबांना नमन करत त्यांच्या समाजकार्याची आठवण करून दिली। नागपूरचे रहिवासी असलेले सनरायझर्स हैदराबादचे गोलंदाज प्रफुल्ल हिंगे यांनी आपल्या IPL पदार्पण सामन्यात शानदार गोलंदाज करत पहिल्या षटकात राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन रे प्रिटोरियस यांचे विकेट घेत सामन्याचा कल बदलून टाकला। त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आई वडिलांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला। वडील प्रकाश हिंगे यांनी याला वाव मोमेंट असे म्हणत मुलाच्या मेहनतीचे आणि शिस्तीचे हे फळ असल्याचे सांगितले आणि पुढेही अशाच कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली। नागपूरच्या कोराडी थर्मल पॉवर स्टेशन मध्ये मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे। ही घटना सकाळी युनिट क्रमांक 10 बंद करण्याच्या प्रक्रियेदरम्यान घडली। सुमारे 13 मीटर उंचीवर क्लिंकर खाली सोडताना बॉयलरच्या पाईप होलमधून अचानक वाफ बाहेर आली। या दुर्घटनेत एकूण 8 जण जखमी झाले असून त्यामध्ये 4 अधिकारी, कर्मचारी आणि 4 ठेका मजुरांचा समावेश आहे। सर्व जखमींना तात्काळ नागपूरच्या मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। प्राथमिक उपचारानंतर 3 जखमींना सुट्टी देण्यात आली आहे तर आणखी एका रुग्णाला आज संध्याकाळपर्यंत सुट्टी मिळण्याची शक्यता आहे। उर्वरित 4 जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे। नागपूरमध्ये नशाविरुद्ध कारवाईत तहसील पोलिसांनी मोठा गांजा साठा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तकिया दिवान शहा परिसरातील घरावर छापा टाकण्यात आला, जिथे मोहम्मद इम्रान मोहम्मद हारून यांच्याकडून 5 पोत्यांमध्ये सुमारे 57 किलो 470 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 14,36,000 रुपये। आरोपी आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या तयारीत होता। त्याला घटनास्थळीच अटक करण्यात आली असून NDPS कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।